हाय मंडळी, नमस्कार. अरणी मम्माच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता आम्ही जात आहोत बोरिवलीला स्काय सिटी मॉलमध्ये अर्णवीला घेऊन फिरायला. तुम्ही जर मेट्रोने येताय तर तुम्हाला देवीपाडा स्टेशनला उतरून बॅक साईडने एंट्री आहे आणि जर तुम्ही बाईकने येताय तर सरळ तुम्हाला गेटने एंट्री आहे. तुम्ही बघू शकता आम्ही स्काय सिटी मॉलला येतोय. खूप मोठा मॉल आहे हा. म्हणजे मी आता एवढे सगळे मॉल फिरली आहे पण हा फर्स्ट मॉल बघते जो खूप मोठा आहे आणि थोडं वेगळं त्याचं इंटिरियर केलेलं आहे. आता पार्किंगसाठी आम्ही जातोय तर आम्हाला थांबवलं आहे. सो डिक्की चेकिंग चालू आहे. डिक्की चेकिंग झाली. आता आम्ही जातोय पार्किंग एरियामध्ये. एंट्री केल्या केल्या थंड थंड वाटतंय. ए सी नाही आहे पण ते आम्हाला असं वाटलेलं की ए सी लावली आहे. आता आम्ही इथे आलो आहोत तर आम्हाला ती गाडीची रिसीट देत आहेत. सो गाडीची रिसीट दिल्यावर आम्हाला कळालं की कॉम्प्लिमेंटरी पार्किंग आहे 2 महिन्यांसाठी. 2 महिन्यांसाठी तुम्ही येऊ शकता फ्री पार्किंगमध्ये मॉल फिरायला. 2 महिन्यानंतर चार्जेस सुरू होणार पार्किंगचे. ठीक आहे गाईज, हे बघा किती मोठा पार्किंग एरिया आहे. आम्हाला समजतच नव्हतं आम्ही जातोय कुठे आणि येतोय कुठे. जातानाच एवढा मोठा बघा. पार्किंगसाठी आम्हाला किती लांब पाठवलं आहे. म्हणजे त्याच्यावरून तुम्ही विचार करू शकता किती मोठा पार्किंग एरिया आहे. आता आम्ही फायनली पोहोचतोय बाईक पार्किंग एरियामध्ये. सगळ्यांनी एवढ्या मॉलमध्ये गेलो दिपो आपण. हां, पार्किंग मोठी आहे. पार्किंग मध्ये ना AC. हा बाबू, हा इथे लाव, इथे लाव. हा ठीक. हा बोलते D6 आहे, बेसमेंट 1. गाडी आपली पार्क झालेली आहे इकडे म्हणायची. जिकडून पार्क केली गाडी तिकडनंच थोडासा राईड घेतल्यावरती मॉलचा एंट्रन्स दिसतो आपल्याला. साथ ही साथ EV चार्जिंग फॅसिलिटीज पण अवेलेबल आहे ना. हां, हे बघा गाईज, अर्णवीने आणि अमोलने मॅचिंग केलं आहे. येल्लो येल्लो. खूप मोठी पार्किंग आहे या मॉलची आणि ह्याच्यामध्ये हे एक प्लस पॉईंट आहे की पार्किंगमध्ये पण ह्यांच्या AC आहे. 15 तारखेपासूनच सुरू झाला आहे. सो बघूयात आता आतमध्ये जाऊन. हो स्काय सिटी मॉल ना अमोल? स्काय सिटी. हां, स्काय सिटी मॉल आहे बोरिवलीला. हां, तर आम्ही पहिला विचार केला होता मेट्रोने यायचा, पण म्हटलं चला आता आपण एंट्री वगैरे बघणार होतो स्टार्टिंगपासून. पार्किंग फ्री आहे. पार्किंग फ्री आहे. हो, 2 मंथसाठी तुम्हाला पार्किंग फ्री आहे. 15 तारखेपासूनच सुरुवात झाली आहे मॉलची ओपनिंग. बघा तुम्हाला एंट्री दाखवतोय आम्ही. पार्किंग करून आलो आणि कुठून कशी एंट्री येते. समोरच आहे वाटतं. हे बघा काय एंट्री एकदम प्रशस्त आहे रे, मोठीच्या मोठी बेसमेंटमधून. हे बघा एंट्री आहे इथून. बघू शकता इकडूनच आहे एंट्री. हाय सर. थँक्यू. इकडून पण आहे का? इकडनं पण आहे. ओके, थँक्यू. चल. चल. बघू शकता. इकडे आले दीपू. बघू इकडे 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 इकडे. लिफ्ट पण बघा किती मस्त आहे. नवीन नवीन मॉलच्या लिफ्टमध्ये आला तर किती भारी वाटतं. काय कर बाबू. आता मी एन्जॉय करणार. हा नवीन मॉल ओपन झालाय बोल.
उभे झापलंच नाही. हाय. चलो. अमोल आपण जीवर आलो. हा ग्राउंड वरती. हाय मंडळी, कशी आहात? बरे आहात ना? आम्ही आलो आहे आज नवीन मॉलमध्ये बोरिवलीला स्काय सिटी मॉल नवीन ओपन झाला आहे. तिथे आम्ही अर्णवीला घेऊन आज फिरायला आलो आहोत. 15 तारखेपासूनच ओपनिंग झाली आहे. बाबू इकडे. आणि आज आहे बाबू इकडे कम जाऊया आपण. वेट. खूप मोठा मॉल आहे गाईज, बघू शकता तुम्ही. नायका लक्स. मजा आली यार. एंट्रीज भारी आहे एकदम. एंट्री मस्त आहे. अजून शॉप्स काही ओपन नाही झाले आहेत, काही ओपन आहेत, काही ओपन व्हायचे आहेत. इकडे रेस्टरूम वगैरे आहे लेफ्ट साईडला. बरेच आहेत पण रेस्टरूम. काही शॉप्सच ओपन झाले. आयनॉक्स अजून ओपन नाही झालं, पण हे 4DX मध्ये आहे. बाप, इन्साइग्नी आहे. वाव. लहान मुलांचं काय ओपनच नाही झालं. टाइम झोन आहे बोलतात इकडे, पण चालू नाही झालंय ना. नाही चालू नाही झालंय अजून. ही मेन एंट्रन्स आहे. आम्ही पार्क करून आलो होतो गाडी वगैरे. तुम्ही जर मेट्रोने वगैरे येताय तर हा मेन एंट्रन्स इकडनं आहे मेट्रोचा. मेट्रो आहे कपड्यांच्या शॉप, तिकडे आपण जाऊ शकतो. कुठे मेट्रो आहे? मेट्रो चालू झालंय काय? मेट्रो चालू झालंय बाय द वे. मी जिथे जाईन तिथे शॉपिंगचंच बघत असते. मला शॉपिंगचं वेळ आहे म्हणून मी बघत होती शॉपिंगसाठी काही शॉप्स ओपन आहेत का. पण आता काही नवीनच ओपनिंग आहे, तर काही शॉप्स ओपन आहेत, काही बंद आहेत. लगेचच म्हणजे थोड्या दिवसात होतील ते पण चालू. पण आम्ही ओपनिंग झाली तेव्हाच आलो आहे स्टार्टिंग. अर्णवीला आता ह्या लिफ्टने वरती जायचं आहे. तिला ही लिफ्ट खूप आवडते. सो आता अर्णवी बघा कशी जाईल. बाबू आणि हाय करो. हाय करो पीछे देखो. थांब आता उतरायचं. तर जास्त इंट्रो नाही देणार आहे, कारण माहिती आहेत नॉर्मली की शॉप्स वगैरे कुठले आहेत ते तुम्हाला लोकांना. तर जे काय ओपन आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि जे येणार आहे अपकमिंग आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघूच शकता है ना. राऊंडला होतो. हा फर्स्ट फ्लोअर आहे मित्रांनो, आणि हा आपण खालून जे आलोय ते ग्राउंड फ्लोअर आहे. फर्स्ट फ्लोअरवरून हा जो नजारा आहे तो असा दिसतो. जाम भारी आहे यार. काय हळू बाबा फोटो काढ. मोबाईल मध्ये घे ना फोटो. आता अर्णवी बघा फोटो काढते कशी मस्त पैकी. 1 2 1 2 3. दुसरी पोज दे बाबू. असं कर. अरे वा, व्हेरी गुड. हो चीज कर. चीज. दात दाखव. चीज. ओके चलो लेट्स गो. आजा. गुड गर्ल माय बेबी. आता परत आपण वरती जायचं. ओके. हे असं निऑन टाइप लाइटिंग भारी वाटतात रे. नाही होय. हे कॅमेरासाठी आहे की व्हेंटिलेशन साठी आहे काय कळत नाही. वरचं ते नाही, कॅमेरा इथे लावले. ते व्हेंटिलेशन साठी असतं. एक्सेसराइज लेफ्ट साईडला इकडे वॉशरूम्स आहेत. म्हणजे हर एक फ्लोअरवरती लेफ्ट साईडला असं वॉशरूम टाईप आहे.
फॅब इंडिया पण येणार आहे इकडे. स्निचचं शोरूम आहे ते त्या साईडला. होय होय. हे बघ सॅमसंगचं पण आहे मग. सॅमसंग आता सध्या ओपन झालेलं आहे. कॉटन वर्ल्ड, द बॉडी शॉप, द गो कलर्स, अरे मी कुठे बघितलं मग ते द रेमंड शॉप. मेट्रो बघितलेलं मग. असं तिकडनं पण दाखव चल. दाखवून येऊया मग का? तिकडनं वरती जाऊया बाबू. चल तिकडनं वर जाऊया. चल दाखवते तुला तिकडे पण. स्मार्ट सिटी मॉल ना, ओबेरॉय रियालिटी, बाय द ओबेरॉय रियालिटी. पिल्लाबाई हळू बाळा, बस उभी राहा बस. फर्स्ट फ्लोअर झाला आपला एक्सप्लोअर करून. सेकंड फ्लोअर वरून बघा तुम्हाला कसं दिसतंय ते. अमोल निलेशचं स्टोर पण ओपन होणार आहेत. द सॉलिड स्टोअर, स्निच. हे पण ई कॉमर्स वेबसाईट आहे याची पण. यांनी पण यांचे कपडे पण चांगले असतात. हे अपकमिंग स्टोअर आहेत जे आता लवकरच इकडे ओपन होणार आहेत. तर अजून रेमंडचं तर सगळ्यात पहिलं ओपन झालेलं मला वाटतं. तिकडे पण आहे रेमंड. सॅमसंग स्टोअर ओपन झालेलं आहे इकडे. सॅमसंग अवेलेबल आहे. कॉटन वर्ल्ड. गरमी सुरू झाली आहे ना. कॉटन वर्ल्ड. इकडे का फक्त कॉटनचेच भेटतात का कपडे? हो. हा हा, मस्त सुगंध आला रे. पार्क एव्हेन्यू पण आहे समोर. तर फायनली आम्ही पोचलो होतो William Penn. 3ऱ्या फ्लोअरवरती जिकडे आहे फूड कोर्ट. आणि आम्ही जस्ट एक्सिलेटरवरून वरती जात होतो. आणि त्याचबरोबर ते मी तुम्हाला वरून जो पण काय नजारा आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. भरपूर छान असं वाटत होतं की आम्ही एखाद्या क्रूजमध्ये चाललो आहे अशी त्याची इंटेरियर होती या मॉलची. आय मीन आहे. तर तुम्ही बेशक या मॉलला व्हिजिट करू शकता. वाव, फूड कोर्ट. फूड कोर्ट सुरू होतोय. फूड कोर्टसाठी पण एकदम मस्त मोठा एरिया आहे रे. मोठा आहे. आलो आहेत आपण आता फूड कोर्टच्या एरियामध्ये. बाकीच्या सिलेक्टेड स्टोर. सिलेक्टेडच आहेत. अजून काय ओपन नाही झालेलं तिकडे. द गुड फ्लिपिंग बर्गर्स, सबवे ओपन आहे. बाकी बॉम्बे स्ट्रीट वगैरे सगळं येणार आहे इकडे. टाको बेल सारखं वगैरे आहे. सबवे ओपन आहे. पिझ्झाचं अजून बाकी आहे. चायनीज वो काय खायचं ते पण अपकमिंग आहे. बाबू. व्हॉट यू वॉन्ट? साऊथ बॉम्बे इडली अँड लास्टली मॅड ओव्हर डोनट्स इकडे अवेलेबल आहे. बसायचं आहे तुला? पेट मिळालं. अमोल सिटिंग मस्त. सिटिंग अरेंजमेंट पण छान आहे. हो, काहीतरी नवीन आहे ना सिटिंग अरेंजमेंटमध्ये. चेअर्स वगैरे पण युनिक आहेत. सब बाहर गिर रहा है. इतना बड़ा लेके आए देख. सगळ्या पहिल्यांदा अमोलने करतोय टेस्ट. काहीतरी हां अमोलने काय घेऊन आलाय सबवे सफर. पण आपल्याकडे ऑप्शन पण नाहीत ना. खाली 2च रेस्टॉरंट चालू आहेत. एक तर एकदम बर्गरचं मोठा आ करावं लागतंय आणि खावं लागतंय. ते सगळं बाहेर पडतं. आणि बाई बघा आमची काय खात पिते आहे. आणि हा माझ्याकडे. मित्रांनो, फूड कोर्टचा एरिया जरी मोठा असला तरी या इकडची जी सेटिंग अरेंजमेंट आहे ना थोडीशी मला कमी वाटली. मे बी फ्युचरमध्ये मॉल ऑथॉरिटीज याच्यावरती विचार करतील, आणखी सिटिंग अरेंजमेंट वाढवतील असं वाटतं आहे. कारण एवढ्या प्राईम लोकेशनमध्ये मॉल असल्या कारणामुळे इथे गर्दी तर तुडुंबत असणार आहे.
आणि लोकांची वर्दळ पण खूप जास्त असणार आहे असं पर्सनली मला वाटतं. फायनली आमचं खाऊन पिऊन झालं आणि अर्णवी तर पूर्ण मॉल फूड कोर्ट जो आहे तो फिरत होती. त्याच्यामुळे कदाचित तिचे पाय दुखत असावेत असं मला वाटतं आहे आणि त्यामुळे ती थकली असावी. आणि आम्ही जस्ट जायला निघालो तर आजूबाजूचा परिसर आम्ही थोडासा शूट करून घेतला. हा मला वाटतं 2nd फ्लोअरचा नजारा आहे जो तुम्ही बघू शकता. खूप सारे शॉप्स होते जे ओपन होते, त्यांची नावं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील. हे सगळं एक्सप्लोअर करून आम्ही खाली जायला निघालो. खाली उतरून आम्ही विचार केला की आपण अजून थोडंसं एक्सप्लोअर केलं पाहिजे, म्हणून आम्ही फ्लोअरवरून चालत गेलो की कुठले शॉप्स ओपन आहेत आणि कुठले अपकमिंग आहेत, येणारे आहेत. तर खूप सारे शॉप्स जे आहेत ना सध्या बंद आहेत, कारण मॉलची जी ओपनिंग आहे ना तीच 15 तारखेपासून झालेली आहे. प्रत्येक फ्लोअरवरून बघा तुम्हाला या मॉलची जी इंटिरियर आहे किती भारी वाटतं आहे. कारण असं वाटतं आहे की आपण कुठल्या दुसऱ्या देशातच आलो आहे आणि दुसऱ्या देशातला जो मॉल आहे तो एक्सप्लोअर करतो आहे. आणि खूप अप्रतिम काम केलेलं आहे या मॉलचं. आम्हाला तर खूप आवडलं. तर फायनली मित्रांनो आम्ही निघालो मॉलच्या बाहेर. आम्ही पार्किंगमधून एक्झिट करायला निघालो होतो आणि सडनली माझ्या लक्षात आलं की जी स्लिप मी घेतली होती ना ती मी कुठे ठेवली माझ्याच लक्षात नव्हती. जाताना तुम्ही ध्यानात ठेवा, जर तुम्हाला कुठली स्लिप भेटली असेल पार्किंगसाठी तर ती तुम्ही सांभाळून ठेवा, कुठे इथे तिथे फेकू नका, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला एक्झिट करू देणार नाहीत, त्यांनी स्पष्ट सांगितलं. तर मी थोडा वेळ गेला, फायनली मला ती स्लिप भेटली आणि आम्ही तिकडनं एक्झिट केलं. एक्झिट पूर्णपणे मागच्या बाजूने आहे. तुम्हाला पूर्ण मागचा मॉलचा जो एरिया आहे ना तो पूर्ण फिरून जावा लागतो. तो जो रोड आहे तो तुम्हाला आय गेस सर्व्हिस रोडला कनेक्ट होतो आणि तिकडनं मग वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला तुम्ही जाऊ शकता. तर अशा पद्धतीने आम्ही आजचा जो आमचा दिवस आहे तो या नवीन मॉल्स एक्सप्लोअर करण्यासाठी घालवला. हा ब्लॉग जो आहे तो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर काही माहिती हवी असेल जी माझ्याकडून राहून गेली असेल किंवा आमच्याकडून राहून गेली असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला तुम्ही विचारू शकता. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि जर कोणाला या मॉलबद्दल माहिती मिळवायची असेल तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.